भिवंडी येथे नुकतीच घडलेली इमारत दुर्घटना अद्याप नागरिकांच्या स्मरणात ताजी असतानाच नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर परिसरात शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एका इमारतीचा सज्जा अचानक कोसळल्याने मोठी खळबळ उडाली। येथील रोशनी अपार्टमेंट या 4 मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा सज्जा थेट खाली कोसळला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नाही। मात्र संभाव्य धोका ओळखून पालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलत संपूर्ण इमारत रिकामी केली आणि सुमारे 56 कुटुंबांना तत्काळ सुरक्षित स्थळी हलवले। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी 12च्या सुमारास अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने रोशनी अपार्टमेंट आणि परिसरातील नागरिक भीतीने घराबाहेर पडले। इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सज्जाचा मोठा भाग कोसळल्याचे पाहताच रहिवाशांमध्ये एकच पळापळ झाली। या दुर्घटनेची माहिती तत्काळ वसई-विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आली। माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला। त्यांनी अत्यंत सतर्कतेने मदत कार्य राबवून इमारतीमधील सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि परिसर सुरक्षेच्या कारणास्तव सील केला। ही रोशनी अपार्टमेंट इमारत सुमारे 10 ते 15 वर्षे जुनी असून यामध्ये 56 सदनिका आणि 3 गाळे आहेत। अवघ्या दीड दशकातच इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण आणि धोकादायक झाल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत आता स्थानिक रहिवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळेच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे। सध्या पोलीस अधिकारी आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून महापालिकेकडून इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू करण्यात आले आहे। या ऑडिटच्या अहवालानंतरच इमारत राहण्यायोग्य आहे किंवा नाही किंवा ती पाडावी लागणार का याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात महिनाभरातील ही शहरातील तिसरी मोठी दुर्घटना ठरली आहे। यापूर्वी नालासोपाऱ्यात एक इमारत अचानक एका बाजूला कलंडल्याची घटना घडली होती, तर विरार येथे एका सदनिकेचा स्लॅब कोसळला होता। एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे संपूर्ण वसई-विरारमधील अधिकृत आणि अनधिकृत इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आलाय। वारंवार होणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे ढग गडद झाले असून पालिकेने अशा निकृष्ट बांधकामावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। आम्हाला जसं कळलं एक 11 वाजता फोन आला की संकेश्वर नगरमध्ये आपली रोशनी अपार्टमेंट बिल्डिंग कोसळलेली आहे। तसं आम्ही लगोलग इथे आले। पोलिसांना इथल्या नागरिकांनी कळवलंच होतं। आपण सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना तात्काळ संपर्क केला आणि त्यांच्या निदर्शनाची बाब आणून दिली। नगरपालिकेची टीम पण इथे आली आणि लगोलग इथल्या सगळ्या नागरिकांना खाली करण्यात आले। 200-250 लोक आपण बाहेर काढली। त्यांचं सामान आतमध्येच आहे, पण ती बिल्डिंग लगोलग सील करण्यात आली। अशा पद्धतीने आपण लोकांचं रेस्क्यू केलेलं आहे। तशी मला वर्दी मिळाली दुपारी 12:30 वाजता। मी विरार वेस्टवरून या ठिकाणी जेव्हा आलो तर मी बघितलं तर माझ्या कर्मचाऱ्यांच्या मला माहिती मिळाली। तेव्हा मी पाहणी केली तर मला कळलं की सेकंड फ्लोअरचा जो बाल्कनी सज्जा होता तो फर्स्ट फ्लोअरवरती येऊन पडला आणि फर्स्ट फ्लोअरचा सुद्धा सज्जा ह्या बाल्कनीच्या वजनाने सेकंड फ्लोअरच्या तो पण कोसळला। तर कोसळल्यानंतर मी आता जेव्हा पाहिलं तर आता जवळजवळ त्या इमारतीमध्ये म्हणजे इमारत 56 खोल्या आहेत त्या इमारतीमध्ये आणि 3 गाळे आहेत। तर त्या लोकांना आपण आता रिकामे केलेले आहे सगळे फ्लॅट्स आणि लोकांना आपण सुरक्षितरित्या त्या ठिकाणी त्यांना आपण रेस्क्यू केलेलं आहे। सो ठिकाणी रोशनी अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरचा सज्जा इथं पडलेला आहे आणि त्यामुळे आपण सगळे बिल्डिंग खाली करून घेतली आहे। महानगरपालिकेचे फायर ब्रिगेडचे सगळे अधिकारी व कर्मचारी इथं आहेत। महानगरपालिकेने सदर बिल्डिंगचं तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट चालू केलेलं आहे। साधारण 15-1 वर्षापूर्वीची ही इमारत आहे, त्यामुळे असं काही दुर्घटना होईल या कोणाला अंदाज नव्हता। अचानक ही परिस्थिती आल्याने आपण सगळं बिल्डिंग खाली करून घेतलेली आहे। महानगरपालिकेने स्थानिक लोकांना किंवा त्या सोसायटीतल्या लोकांना इथं पर्यायी व्यवस्था खाण्यापिण्याची अशी करून दिलेली आहे। तर आव्हान हेच आहे की सर्वांनी संयम ठेवावा। प्रशासन त्यांच्या मदतीला आहे, सर्व काही उपाययोजना केल्या जातील।